मंदिर दिसले जे पांडवांनी बनवलेलं आहे आणि पूर्ण काळ्या दगडाचं आहे. नदीमधून आंघोळ करून झाल्यावर आम्ही फ्रेश होऊन आलोय दूधपापेश्वरच्या मंदिरामध्ये. सध्या रिनोव्हेशनचं काम चालू केलंय. मला वाटतं 1 वर्ष तरी जाईल रेनोव्हेशनसाठी. असा आहे एंट्रन्स. मंदिरासमोरचा हा धबधबा. तर ह्या पूलच्या पलीकडे आहे दत्तगुरूंचं मंदिर. इकडे सुद्धा जाऊन दर्शन घेऊया. हे आहे आपलं श्री नवलादेवी प्रसन्न मंदिर. एकदा रेनोव्हेशन झालं की पुढच्या वर्षी परत येऊ, तुम्हाला चांगले शॉट्स दाखवेन. आत्ता टाईम लागेल भरपूर. तर आम्ही आता दर्शन घेतले. आता जाऊ बाजारामध्ये, थोडंसं खाऊ काहीतरी, जाऊ घरी. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा तुम्ही सगळे. आता वाजले सकाळचे 9:30 आणि आता आम्ही निघालोय मुंबईला जायला. तर व्लॉग मी इथून संगमेश्वरवरून स्टार्ट केलं आहे आणि आम्ही आता थांबलोय नाश्ता करायला. तर आता इथे गाडी लावून आम्ही एक गावठी पद्धतीची मिसळ खाणार आहोत आणि मस्त थंड आहे. इथे गारवा पण आहे आणि इथे बाजूला शेत आहे, मस्त सुंदर असं शेत, काय सिनेरी आहे. तर आज आम्ही संध्याकाळी पोचू मुंबईला. आता सध्या तरी मी ड्राईव्ह करतोय, थोड्या वेळाने भावेश ड्राईव्ह करेल. तर बघू. मिसळची ऑर्डर दिली आहे. मस्त गरमागरम मिसळ आणि वडे आलेले आहेत. आता खाऊन घेऊया आणि निघूया पुढे. A few minutes later. सर आम्ही आता आलोय कसबा गावात आणि हे गाव आहे संगमेश्वरमध्ये. तर संगमेश्वरमध्ये कसबा गावामध्ये आम्ही भैरी भवानीच्या मंदिरात आलो आहे. बाजूलाच स्मशान आहे
आणि समोर नदी तर एकदम सुटसुटीत आहे. समोर श्रीदेव काळ भैरव जोगेश्वरी. मंदिरात आलो ना. मस्त गारगार, मस्त गारगार आहे इथे वातावरण. मस्त दर्शन झालेलं आहे आमचं. तर आम्ही ह्या देवीचं मंदिर खूप वेळ झाला, खूप वर्ष झाले आम्ही शोधत होतो आणि आम्हाला आता भेटलेलं आहे. दर्शन घेतलं. इकडचा परिसर खूप सुंदर आहे, खूप स्वच्छतेने ठेवलेली आहे जागा आणि एक वेगळंच कुठलं तरी फूल आम्हाला भेटलेलं आहे इथे. तुम्हाला दाखवतो. ऑरेंज कलरचा आणि वेल्वेट टाईप आहे, खूप एकदम वेल्वेटसारखं आहे. आता या फुलाचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट्स करून सांगा. कॉमेंट्समध्ये सांगा फुलाचं नाव काय आहे. खूप सुंदर फूल आहे. तर हे मी 5-6 फुलं अशी घेतलेली आहेत माझ्यासोबत आणि आम्ही आता घेऊन जातो आहे. तर मुंबईला गेल्यावर कळेलच किंवा मी थोड्या वेळाने गुगल करून चेक करेन. तर हे बघा किती सुंदर आहे. असं एक आहे गाभाऱ्यात ती नमस्कार करतो. तर मी आता निघतोय. श्री डोळेश्वर मंदिर. देवीचं दर्शन घेतल्यावर बाजूला एक आम्हाला जुन्या काळातलं मंदिर दिसलंय जे पांडवांनी बनवलेलं आहे आणि पूर्ण काळ्या दगडाचं आहे. आता इथे ही नंदी आणि ही कोंड खूप जुनी आहे, बघू शकता. खूप जुनी आहे कोंड आणि हे जुने लोकांनी पूर्वीच्या लोकांनी कोरलेली दगड ही नंदी आणि हे काळ्या दगडाचं मंदिर. आतमध्ये जाण्यास बंदी आहे. तर हे तुम्हाला एक शॉर्ट मध्ये दाखवतो. खूप वर्षांपूर्वीचं मंदिर आहे, पूर्वजांनी बनवलेलं आहे. आणि एक बाजूला सुद्धा आहे शंकराचं, बघू शकता तुम्ही. ते बघायचंय मंदिर. नको तिथे नको, का? जायला जागा नाही तिथे. तर निघू इथून पुढे. चला. आता वाजले दुपारचे 3.
आम्ही पोचलो आहे माणगावपर्यंत आणि आता आम्ही जेवायला थांबलो आहे हॉटेल उत्सवमध्ये. तर हॉटेल उत्सवमध्ये आम्ही जेवायला थांबलो आहे आता प्रवास आमचा उरला आहे 2.5 ते 3 तासाचा. तर मग इथे जेवूया. आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय ऑर्डर करू. तर जेवू आणि निघू, रस्ता गाठूया लवकर आणि घरी जाऊया. चला, आम्ही मागवलं व्हेज थाली. याच्यामध्ये चण्याची भाजी आहे, डाळ आहे, पनीरची भाजी, मूग उसळ, सोलकढी, श्रीखंड आणि लोणचं. आणि हे रोट्या, तंदुरी रोट्या, पापड आणि भात. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही घरी मुंबईला पोहोचलेलो आहे. आता वाजले संध्याकाळचे 7:30. तर थकवा झाला आहे भरपूर. खूप जागे थांबत आलो आहे आम्ही. तर बरोबर 12 तास झाले आणि आता घरी जाऊन मी जरा फ्रेश होतो. ठीक आहे, तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि व्हिडिओ कशी वाटली ही गावची ट्रिप, गावचे व्हिडिओज मला कॉमेंट्स करून सांगा. तर भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.